वीरजा आता कुठल्या परिस्थितीत असेल, काही खाल्लं असेल की नाही, या विचारांनी देवाईचं मन सारखं व्याकुळ होत होतं. आता पुढे ते सारखं म्हणत होतं की वीरजा इथेच आहे, इथेच आहे, पण कुठे? सिग्नल तर हेच लोकेशन दाखवत होते, मग गेले कुठे ते देवाईला कळत नव्हतं. तो कितीक वेळ त्या कॉफीच्या कपाकडेच बघत होता. विनाकारण निरखत होता. त्या कॉफीच्या मगाखाली टिश्यू पेपर ठेवलेला होता, पण तो चुकून असा ठेवला गेला होता की बाहेर नीटसा दिसत नव्हता. तसे देवाईचे डोळे लकाकले. त्याने तो टिश्यू पेपर हातात घेतला आणि विजयी मुद्रेने राणा आणि जॉनकडे बघितलं. आपल्या बॉसच्या डोळ्यातली लकाकी बघूनच त्यांना कळलं की काहीतरी सापडलं आहे. गेल्या 30-40 तासात पहिल्यांदाच ते देवाईच्या चेहऱ्यावर तेज बघत होते. देवाईने त्यांना डेकच्या दिशेने इशारा केला. देवाई कार्तिक ठाकूरला उठून उभे राहिलेले बघताच तिथे असलेले सगळेच उभे राहिले. जॉनला त्याने पूर्ण शिप ब्लॉक करायला सांगितली. सगळ्या स्टाफला आपल्या कंट्रोलमध्ये घेण्यास सांगितलं, स्पेशली शिपच्या कॅप्टनला. शिप इथून कुठेहीच हललं नाही पाहिजे. सगळे देश विदेशाचे उपस्थित असलेले पदाधिकारी त्याच्याकडे आले आणि त्याला काय झाले म्हणून विचारू लागले, पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत देवाई घाईघाईने डेकच्या दिशेने पळाला. त्याच्या पाठोपाठ राणा आणि बाकीचे सगळे. इथे जॉनने आपल्या सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स टीमच्या मदतीने संपूर्ण शिप ताब्यात घेतली. थोडा विरोध झाला, पण 10वं रत्न दाखवल्यावर सगळे वठणीवर आले. इथे देवाई डेकवर पोहोचताच काहीतरी शोधू लागला, जे मगाशी शिप सर्च करताना त्याला चुकूनच दिसलं गेलं होतं. थोडं शोधल्यावर ते त्याला आता एका बॉक्सच्या पाठीमागे दडवलेले दिसले. त्याने ते तसेच खेचून बाहेर काढलं, आपल्या टीमकडे फेकलं. एक स्वतः घातला आणि बाकी आपल्या टीमकडे फेकलं. क्षणाचाही विलंब न करता ते लाईफ बोट घेऊन खाली उतरले. त्यांच्या पाठोपाठ अजून 2 लाईफ बोट्स पाण्यात उतरल्या. आधी त्यांनी जहाजाला एक वळसा घातला आणि एका ठिकाणी आल्यावर देवाईने पाण्यात उडी टाकली. त्याच्या पाठोपाठ अजून 6 जण पटापट पाण्यात उतरले. ते जसे जसे पाण्याच्या खाली जात होते तसे तसे त्यांना एका ठिकाणी त्या मालवाहू जहाजाचा अँकर दिसला. तर अजून थोडं दूर गेल्यावर त्यांना अजून एक खूपच मोठा मजबूत साखळदंड समुद्राच्या अगदी तळाशी जाताना दिसला. तसे देवाईचे डोळे विस्फारले. तो त्या साखळदंडाचा माग काढत समुद्राच्या तळाशी जात होता. त्याच्या मागोमाग ते सगळे. थोडं अजून खोल गेल्यावर त्यांना तो साखळदंड एका लोखंडी कंटेनरला अडकलेला दिसला. साखळदंडाने जखडलेला, पार समुद्रात बुडालेला तो कंटेनर बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. देवाईच्या डोळ्यातून अश्रू आणि हृदयातून एकच आवाज निघाला, जॉन. तो झपाझप पोहत त्या कंटेनरपर्यंत पोहोचला. त्याला एक वळसा घातला. खूपच मोठा कंटेनर होता तो. देवाईने त्या कंटेनरला थरथरत्या हाताने स्पर्श केला आणि त्याच्या हृदयाने त्याला त्या कंटेनरच्या आत असलेल्या तिची ओळख पटवून दिली. त्याने भरलेल्या डोळ्यांनी आपल्या साथीदारांकडे बघितले. आनंदाने हात हलवला. त्यांच्या डोळ्यांतही नकळत अश्रू जमा झाले. थोड्या वेळातच तो महाकाय कंटेनर क्रेनच्या सहाय्याने जहाजावर खेचण्यात आला. तो कंटेनर जसा जसा वरती येत होता तसतसं शिपच्या कॅप्टनचा आणि त्याच्या काही साथीदारांचे चेहरे पांढरे फटक पडायला लागले होते. ते भीतीने थरथर कापायला लागले होते. जहाजाच्या कॅप्टनने तर देवाईने जेव्हा पाण्याच्या खाली उडी मारली तेव्हाच लाईफ बोटच्या सहाय्याने पळून जायचा प्रयत्न केला, पण जोसेफ आणि सितारे सिंगच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्लॅन हाणून पडला गेला होता. आता आपल्या शिक्षेची वाट बघत रडत बसण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय उरला नव्हता. तो कंटेनर वरती आणण्यात आला. त्याचा दरवाजा उघडण्यात आला. आतापर्यंत देवाई वीरजा मिळाल्याच्या आनंदात होता. आता ती कशी असेल, कोणत्या अवस्थेत असेल याच्या विचारांनी तो परत घाबरला. दरवाजा उघडल्यावर ते सगळेच आश्चर्यचकित झाले. त्या कंटेनरच्या आत अजून एक वॉटरप्रूफ रूम होती. ती उघडल्यानंतर तिच्या अर्ध्या भागात 8 ते 25-26 वयापर्यंतच्या जवळ 150 ते 200 मुली लोखंडी खुर्च्यांना बांधून ठेवलेल्या आढळल्या.
त्यातल्या काही जणी मृतही पावल्या होत्या. जहाजाच्या कॅप्टनला आधीच इन्फॉर्मेशन मिळाली होती की जहाजावर रेड पडणार आहे, म्हणून त्याने काही तासाआधीच पूर्ण तो कंटेनर पाण्यात उतरवला होता. ही त्याची नेहमीची ट्रिक होती, पण जी ह्यावेळी देवाईच्या सतर्कतेमुळे सफल झाली नाही. कंटेनर जास्त वेळ पाण्यात उलटापालटा झाल्यामुळे आणि जास्त वेळ उलट्या अवस्थेत राहिल्यामुळे मेंदूत रक्त साचल्यामुळे त्यातल्या काही मुली मृत झाल्या होत्या. जेव्हा देवाईने पहिली मृत मुलगी बघितली, त्याचं हार्टबीट स्किप झालं. विरजा म्हणतो त्या मुलींमध्ये तिला शोधू लागला. बऱ्याच वेळाने त्याला दिसली ती एका कोपऱ्यात लोखंडी रॉडला बांधून ठेवलेली, निस्तेज, बेशुद्ध, तोंडात बोळा कोंबलेली. देवाई धावत तिच्याकडे आला. तिला सोडवलं. घाईघाईने तिचे हार्टबीट्स चेक केले. इट्स बीटिंग स्लोली अँड स्टेडी. धक 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 धक. ती जिवंत आहे कळल्यावर तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. प्रेमाने तिच्या कपाळाला किस करू लागला. नुसता ओक्साबोक्सी रडत होता तो. एवढा मोठा उद्योगपती पण एखाद्या लहान मुलासारखा रडत होता. त्याच्या प्रेमाचे ते अलौकिक रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू उभे राहिले. प्रेम कहाण्या तर अशा खूप ऐकलेल्या होत्या त्यांनी आजपर्यंत, पण प्रत्यक्ष घडताना ते पहिल्यांदाच बघत होते. स्वतःच्या प्रेमावर एवढा गाढा विश्वास. ते रडत होते. देवाईबरोबर ते पागलही रडत होते. इश्क ऐसा ही होता है जनाब, बेदर्द बदमाश जालिम, सीने में से एक बूंद खून नहीं निकलती लेकिन जान जरूर चली जाती है. प्रेमाच्या त्या कापीर रंगाने कोणालाच सोडलं नव्हतं. सगळ्यांनाच रडवलं होतं. देवाई विरजाला आपल्या घट्ट मिठीत घेत, तुझ्यासाठी चांगला बनणार होतो विरजा, पण तुझ्यासाठी हात देवाई कार्तिक ठाकूर आता किती वाईट बनू शकतो हे आता सगळं जग बघेल. गेम खेळायचा खूप शौक आहे ना रमेश तुला? आता हा देवाई कार्तिक ठाकूर काय गेम खेळतो ते बघ. रमेश, ए रमेश, येतोय मी, येतोय हां. देवाई कार्तिक ठाकूर. स्थळ मालवाहू जहाजावर. ओमानच्या समुद्री हद्दीत देवाई आणि देवाच्या माणसांनी तो सगळा कंटेनर शोधून काढला, पण रमेश काही सापडला नाही. खूप शोधलं तेव्हा एक फोन एका मुलीच्या पायाखाली पडलेला आढळला, ज्याचे सिग्नल देवाची इंटेलिजन्स टीम आतापर्यंत ट्रेस करत होती. रमेश परत एकदा हातातून निसटला होता. कंटेनरमधल्या त्या सगळ्या मुलींना एव्हाना मुक्त करण्यात आलं होतं. कोणी शुद्धीवर नव्हत्या. गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करण्यात आलं होतं त्यांना. दुर्दैवाने त्यातल्या 7-8 मुली मृत पावल्या होत्या. बाकीच्यांना ताबडतोब मेडिकल इमर्जन्सी म्हणून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एअरलिफ्ट करून मुस्काटच्या मुख्य भूमीवर आणण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. अजांता एक खूप मोठं इंटरनॅशनल ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेट उघडकीस आलं होतं. दोन्ही देशाचे दूतावास, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, गुप्तचर यंत्रणा, पोलीस ऑथॉरिटी, तटरक्षक दल ह्या सगळ्यांनीच या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि पुढील कारवाईला सुरुवात केली. मुलींचे अपहरण भारतातून केल्या गेल्यामुळे आणि त्यांना मुस्काटला आणण्यात आल्यामुळे दोन्ही देश आता या कारवाईत सहभागी झाले होते. जहाजावरील त्या सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली होती आणि गुन्हा दाखल केला गेला. मुख्य सूत्रधारांना शोधण्यासाठी दोन्ही देशातल्या यंत्रणा सज्ज झाल्या. या सगळ्या प्रकारात विरजाला काही त्रास होऊ नये, तिचं नाव कुठेच बाहेर येऊ नये म्हणून देवाईची इंटेलिजन्स टीम, मीडिया टीम्स, सिक्युरिटी सर्व्हिस सगळेच्या सगळे विरजाची आयडेंटिटी लपवायला, तिला प्रोटेक्ट करण्यासाठी, तिच्या बाबतीतील सत्य जगासमोर येऊ नये म्हणून दिवसरात्र राबत होते. देवाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सगळी ताकद पणाला लावली होती, पण तिला गुप्तच ठेवलं होतं. जगाला फक्त इतकंच माहीत पडलं होतं की काहीतरी क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झाली होती, पण नेमकं काय झालं, कसं झालं, का झालं, कोणाच्या बाबतीत झालं, कसलीच माहिती बाहेर कळली नव्हती. कसंही करून विरजाला ह्या सगळ्यांपासून दूर ठेवायचं होतं त्याला. विरजाला जेवढा त्रास झाला तेवढा खूप झाला. तिला अजून त्रास होऊ द्यायचा नव्हता त्याला. खूप जपत होता तो तिला. अगदी स्वतःच्या जीवाच्याही पलीकडे, स्वतःच्या श्वासाच्याही पलीकडे, आपल्या त्या कधी न तुटणाऱ्या, कधीही न झुकणाऱ्या अहंकाराच्याही पलीकडे. खूप सहन केलं होतं तिने. आता बस, अजून नाही. हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून तिथल्याच एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला गुप्तपणे ठेवण्यात आलं.
मुस्काटच्या गुप्तचर यंत्रणाच्या हाती पण काहीच सुगावा लागू द्यायचा नव्हता त्याला. तिच्या जीवाला कुठलाही धोका नसल्याचं डॉक्टरांनी जेव्हा आश्वस्त केलं, त्याच्या दुसऱ्याच क्षणाला देवाई विरजाला घेऊन तिथून बाहेर पडला. डॉक्टरांनी विरजा ठीक आहे असे सांगितलं होतं, तरी विरजासाठी त्याने पूर्णच्या पूर्ण मेडिकल टीम हायर केली होती आणि तो सगळा तापा घेऊन तो विरजासोबत 2 दिवसांनी भारतात परतत होता. विरजाला रिकव्हरीसाठी सौम्य इंजेक्शन देऊन अजून झोपेतच ठेवलं होतं. जेवढा आराम ती करणार होती तेवढ्याच लवकर ती बरी होणार होती. देवाईला तिच्याशी खूप बोलायचं होतं, तिला सगळं सांगायचं होतं, तिला आपल्या प्रेमाची कल्पना द्यायची होती. पण ही योग्य वेळ नव्हती. वाट बघत होता तो तिच्या बरे होण्याची आणि तिच्यासाठी अनंत काळापर्यंत वाट बघायची त्याची तयारी होती. ती शेवटी त्याचीच तर होती. स्थळ विरजाचं चाळीतलं घर. वेळ 2 दिवसांपूर्वीची. 1 वाजत आला तरी विरजा घरी परतली नव्हती. सुनीताबाई कधीपासून दरवाजात तिची वाट बघत होत्या. 4 वेळा त्या गल्लीच्या तोंडापर्यंत पण जाऊन आल्या, पण विरजाचा काही पत्ता नव्हता. सुनीताबाईचं काळीच भीतीने अक्षरशः गोठून गेलं होतं. काय झालं असेल? ठीक तर असेल ना? घरी का परतली नाही अजून? काही अभद्र तर झालं नसेल ना? तसं दचकून सुनीताबाईंनी आपल्या तोंडावर हात दाबला. स्वतःच्या गालफडात मारून घेतलं. मी पण काय अभद्र विचार करते? स्वतःच्याच पोटच्या मुलीचं वाईट चिंतते मी. आई असून असला कसला वाईट विचार येऊ शकतो माझ्या मनात? तो पण माझ्या स्वतःच्याच पोटच्या गोळ्याच्या बाबत? नाही नाही, असं काही झालं नसणार. विरजा सुरक्षित असेल, माझी मुलगी सुरक्षित असेल, माझ्या मुलीला काही झालं नसणार, माझ्या विरजाला काही झालं नसणार. त्या एकीकडे घाबरत होत्या तर दुसरीकडे स्वतःलाच आश्वस्त करत होत्या. त्यांना स्वतःला माहीत होतं की त्यांची आशा किती फोल आहे, पण डुबते को तिनके का सहारा म्हणून त्या आपल्या त्या फोल आशेलाच उराशी कवटाळून बसल्या होत्या. जशी वेळ निघून जात होती, सुनीताबाईंचा धीर सुटत होता. त्या आता स्वस्थ बसू शकत नव्हत्या. नक्कीच काहीतरी झालं होतं विरजाला, नाहीतर ती इतका उशीर कधीच करणार नाही. विरजा, माझी पोर, कुठे आहेस बाळा? कुठे आहेस? मरून जाईल ग ही म्हातारी काळजीने. घरी ये ग, परत ये मा. नाही होत ग सहन आता हे. प्लीज परत ये ग. सुखरूप ये घरी. सुनीताबाईंना आता रडू कोसळत होतं. ती घरी न आल्यामुळे तिच्या लहान बहिणी पण रडकुंडीस आल्या होत्या. काय झालं असेल अक्काला? विचार करून करून त्यांनाही रडू कोसळत होतं. प्रणालीने तसंच उठून देवापुढे दिवा लावला. अक्षरशः पाया पडून देवापुढे आपल्या मोठ्या बहिणीच्या सुरक्षिततेची याचना करू लागली. छोटी मीनू पण आपले छोटेसे हात पसरून त्या दगडाच्या देवाकडे आपल्या लाडक्या अक्कासाठी दयेची भीक मागू लागली. छोटेसे घर होतं त्यांचं. त्या इवल्याशा छोट्याशा घरात त्याच एकमेकींचा आधार होत्या आणि आज त्यातला एक महत्त्वाचा आधार निखळून पडला होता. पूर्ण घर कोसळून गेलं होतं त्याने. सुनीताबाईंना आपल्या लेकीला शोधण्यासाठी घराबाहेर पडायचं होतं, पण घरात अजून 2 लहान मुली होत्या. त्यांना असं कसं एकटं सोडून जाणार आणि कोणाच्या भरवशावर, ते पण एवढ्या रात्री? त्यांनी आपल्या जुन्या पुराण्या फोनवरून 1000 वेळा विरजाला फोन लावून बघितला, पण तिचा फोन सारखा बंद येत होता. तेवढ्यात त्यांना आठवलं की तिने काहीतरी नंबर सांगितला होता, किनारा की मया की किंजल असा काहीतरी, जो त्यांनी त्या भिंतीवरच्या कालनिर्णयाच्या मागे एका कोपऱ्यात लिहून ठेवला होता. तशा त्या लगबगीने उठल्या आणि ते कालनिर्णय ढुंढाळू लागल्या. बऱ्याच वेळाने त्यांना तो नंबर कालनिर्णयाच्या एका कोपऱ्यात पेनाने रखडलेला दिसला. तशी त्या काळवंटलेल्या मनात अंधुकशी आशा निर्माण झाली. त्यांनी तो नंबर घाईघाईने फिरवला. तसा ठाकूर पॅलेसमध्ये फोन वाजला. किंजल आपल्या बेडरूममध्ये होती. आधीच तिचा मूड खराब होता, त्यात तो नालायक फोन सारखा वाजत होता. शेवटी वैतागून किंजलने तो फोन तसाच फेकून दिला. इथे रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. तिचा भाई आजपर्यंत तिच्यावर कधीच ओरडला नव्हता, ते पण एवढ्या जोरात सगळ्यांच्या समोर. खूप 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 लागलं होतं तिच्या मनाला ते. देवाईचं खूप प्रेम होतं आपल्या लहान बहिणीवर. बहीण कमी मुलगी म्हणूनच सांभाळलं होतं त्याने तिला. आजपर्यंत तिच्या सगळ्या हौशी मौजी, तिचे सगळे बालिश हट्ट आग्रहाने पूर्ण केले होते त्याने. तिचे आबा आत्या काका काकू पण तिची एवढी काळजी घ्यायची नाही जेवढे तो जपायचा तिला.
तिने एखादी गोष्ट मागितली आणि मिळाली नाही असे कधीच व्हायचेच नाही. कधी कधी तर तिचे आबा, आत्या, काका, काकू, चुलत भावंड तिचा हट्ट पुरवण्यासाठी तिला वस्तू आणायचे. पण देवाई तिची तीच वस्तू, तिचा तोच हट्ट सगळ्यांच्या आधी आणि सगळ्यांपेक्षा बेस्ट आणून तिच्या पुढे सादर करायचा. दाखवत नसला तरी खूप प्रेम होतं देवायचं आपल्या परिवारावर, त्यातून आपल्या लहान बहिणीवर तर जास्तच. त्याला तिची एखादी गोष्ट नाही पटली तरी नुसता रागाने आपली एक भुवई वरती करायचा. देवायचा तेवढाच धाक पुरेसा होता तिला. आज तिचा तोच लाडका भाई तिच्यावर चिडला, संतापला, ओरडला होता, ते पण त्या फालतू डाऊन मार्केट विरजासाठी. किंजलला विरजाचा राग येत होता. तुला तर मी सोडणार नाही विरजा. तुझ्यामुळे आज माझ्या भावाबरोबर माझं नातं खराब झालं. मूर्ख, बावळट, चीप, घाणेरडी कुठली. तुला तर सुतासारखा सरळ करेल ही किंजल ठाकूर. आणि आता भाई आला ना घरी तरी त्याच्याशी पण नाही बोलणार मी. अगदी रागावून बसेल. तो जेव बोलला तरी जेवणार नाही मी. ती विचारातच होती की तिचा फोन परत वाजला. तिची तंद्री भंग झाली आणि तिने तो फोन वैतागतच उचलला. किंजल रागाने, कोण आहे? सुनीताबाई जरा घाबरतच, ते कियरा, किमया किंवा किंजल, ते कोणी आहे का? तशी किंजल वैतागली. रॉंग नंबर म्हणून तिने तो फोन धाडकन आपटला. तिच्या ओरडण्याने सुनीताबाई जरा दचकल्याच, पण लेकीचा चेहरा समोर येताच त्यांनी परत हिंमत करून तिला फोन केला. सुनीताबाई, ते मी विरजाची आई. विरजा आलेली का तुमच्याकडे शिकवायला आज? तुमच्याकडे म्हणून विचारलं. ती आमची विरजा, ती नेहमी येते ना. माफ करा हं, एवढ्या रात्री खूप फोन केला. पण ती अजून घरी आलेली नाही. हो, काळजी लागून राहिली आहे. तुमच्याकडे थांबून राहिली आहे का ती? जरा देता का फोन तिला? जीव टांगणीला लागून राहिला आहे कधीपासून. प्लीज देता का? विरजाचं नाव ऐकताच किंजलचं डोकं परत संतापले. आधीच भाई रागावलेला आणि परत सारखं विरजा विरजा ऐकून तिच्या डोक्यात तिडीक गेली. किंजल रागाने, नाही आली तुमची विरजा देवी आमच्या इथे. माहीत नाही कुठे भटकत असते. कॉलेजनंतर घरी यायला सांगितले तर महाराणी साहेब गायब. आणि ते सगळे आम्हालाच ओरडतात जसं काय आम्हीच तिला पळवून नेलंय. सुनीताबाई, अहो असं काय बोलता आहात? कॉलेज तर 5:30ला सुटतं आणि आता तर ती कॅफेमध्ये पण जात नाही. तुमच्याशिवाय तिची दुसरी कोणी मैत्रीण पण नाही आहे तिला. सुनीताबाई पुढे काही बोलतच होते की किंजलने त्यांना मध्येच टोकलं. किंजल रागाने, ओ हॅलो, ती माझी काही मैत्रीण नाही आहे हां. तुम्ही विचार तरी कसा काय केला? अशी रेस्टॉरंटमध्ये प्लेट उचलणाऱ्या, प्लेट टेबल साफ करणाऱ्या मुलीशी ही किंजल ठाकूर मैत्री करेल? बोलताना स्वतःची लायकी तरी बघायची की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असं काय असतं ते समथिंग करायचं का? आणि हो, शेवटचं सांगते, परत फोन करू नका. तुमची मुलगी कुठे गेली ते मला माहिती नाही. ती कॉलेजमध्ये आलेली जरूर, पण कॉलेज सुटल्यावर कुठे गेली, कोणाबरोबर गेली मला माहिती नाही. संध्याकाळी माझा ड्रायव्हर कॉलेजच्या गेटबाहेर तिची किती वेळेपासून वाट बघत होता, पण महाराणी साहेब काही आल्या नाहीत. नाही माझ्या घरी आल्यात मला शिकवायला, म्हणजे मला मदत करायला. झालं, सगळी माहिती मिळाली. आता परत फोन करून त्रास देऊ नका. आणि तिने फोन दानकन आपटला. सुनीताबाईंना किंजल आपल्या गरिबीला काही वाईट बोलली ह्यापेक्षा विरजा कॉलेजमधून संध्याकाळपासून गायब आहे ह्या गोष्टीचं जास्त टेन्शन आलं होतं. कुठे गेली असेल माझी पोर? अरे देवा, काय करू मी? कुठे जाऊ मी? माझ्या फुलासारख्या पोरीचं कोणी काय केलं असेल? विरजा! सुनीताबाईंनी विरजाच्या नावाने हंबरडाच फोडला. स्थळ ठाकूर पॅलेस, किंजलची बेडरूम. इथे किंजलचा मूड विरजामुळे पूर्ण बिघडला होता. रागात कॅडबरीवर कॅडबरी संपवत होती ती. रागात हे पण विसरून गेली होती की ती रागावलेली आहे. तिला फुगून बसायचं आहे. जोपर्यंत कोणी तिची मनधरणी करत नाही तोपर्यंत उपाशी राहायचंय. शेवटी कॅडबरी खाऊन कंटाळा आल्यावरती पलंगावर पडली. डोळे मिटून झोप येण्याची वाट बघत होती, पण निद्रादेवी काय तिच्यावर प्रसन्न होत नव्हत्या. आता ती थोडी कुठे शांत झाली होती. तिचा राग कमी झाला होता. ती डोळे मिटून अशीच पडून होती की ताडकन उठली.
ओ माय गॉड, ओ माय गॉड, विरजा संध्याकाळीपासून गायब आहे. ना घरी, ना कॉलेजमध्ये, ना कॅफेत, ना माझ्याकडे. विरजा जर इथे आली नाही तर गेली कुठे? ओ माय गॉड, गेली कुठे ही? डाऊन मार्केट. डोकं शांत झाल्यावर आता कुठे किंजल बेबीच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि तिला विषयाचे गांभीर्य कळलं होतं. किंजल स्वतःशीच. तिची आई पण विचारत होती, भाई पण विचारत होता. ओ माय माय, गेली कुठे ही बया? तिला कोणी काही केलं तर नसेल ना? आय मीन रेप बीप असं काही? हल्ली भरपूर अशा केसेस ऐकायला मिळतात, किंवा किडनॅपिंग असं काही. ओ माय गॉड, मी किती मूर्ख आहे. आणलं असतं स्वतःच्या कारमधून तर काय झालं असतं? भाई बरोबर बोलत होता. हे सगळं रामायण घडलं नसतं जर मी माझा इगोमध्ये आणला नसता तर. किंजल ठाकूर, तू नेहमीच का माती खाते? आता तिला काय झालं तर? आणि पोलीस केस होईल. काय करू? ती तर रोजच माझ्या घरी येत होती. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय करू, काय करू? पोलीस तर तसं काही करू शकणार नाही माझं. पण भाई, तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.